आणि आता उद्धव ठाकरे शिर्डी दौऱ्यावर आहेत। आज ते त्या ठिकाणी जी सभा होणार आहे त्यामुळे ते काय म्हणणार ते पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र या कार्यक्रमाला जाण्यापूर्वी, या सभेला जाण्यापूर्वी ते साई दर्शनासाठी पोहोचलेले आहेत। शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी आपण पाहताय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे हे सध्या पोहोचलेले आहेत। ठाकरेंचे बंडखोर खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। 3 दिवसांचा त्यांचा हा दौरा परवापासून सुरू झालेला आहे। जे 6 बंडखोर खासदार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये जात त्यांच्या सभा होत आहेत। पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती, नागरिकांची मोठी उपस्थिती त्यांच्या सभांना पाहायला मिळते। आज ते शिर्डीमध्ये आहेत। ठाकरेंचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी देखील बंडखोरी करत ठाकरेंची साथ सोडली। त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचा या शिर्डी दौरा, मात्र या सभेला जाण्यापूर्वी ताईंच्या दर्शनासाठी ते पोहोचलेले आहेत। त्यांनी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे सुद्धा आपण पाहताय। उद्धव ठाकरे शिर्डीमध्ये आज आहेत। आजचा त्यांचा दौऱ्याचा 3रा आणि शेवटचा दिवस आहे। सभेला जाण्यापूर्वी शिर्डीमध्ये साई मंदिरात दाखल झालेले आहेत आणि उद्धव ठाकरेंसोबत खासदार संजय राऊत, त्यानंतर आमदार सुनील शिंदे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत। एकंदरीत जर बघितलं तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ जो आहे तो सातत्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे राहिलेला आहे आणि या पक्षाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी बंडखोरी करत शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज शिर्डीमध्ये कार्यकर्ता मेळावा जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडतोय। खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी खरं तर 2 वेळा पक्षाशी गद्दारी केल्याचं जी संताप आहे तो शिवसैनिकांमध्ये आहे आणि त्या अनुषंगाने शिवसैनिकांनी अनेक आंदोलन देखील केलेले आहे। शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर भाऊसाहेब वागचौरे जे आहेत ते माध्यमांसमोर आले आणि विकास निधीसाठी मी पक्षात गेलोय असं म्हटलं। मात्र जो त्यांना निधी मिळालेला होता तो अखर्चित राहिल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि आज उद्धव ठाकरे खासदार वागचौरेंचा कसा समाचार घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आता उद्धव ठाकरे जे आहेत ते साई समाधी मंदिराकडे कूच करतात आणि साई समाधीचं दर्शन घेऊन त्यानंतर पत्रकार परिषद आणि कार्यकर्ता मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत। उद्धव ठाकरेंची खरं तर साईबाबांवर अप्रतिम निष्ठा अशी राहिलेली आहे। बाळासाहेब ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, सातत्यानं साई दर्शनासाठी शिर्डीला येत असतात आणि कुठंतरी शिर्डीचा आपला खासदार फुटतो याची खंत जी आहे, याची जो नाराजी किंवा याचा जो संताप आहे तो उद्धव ठाकरेंमध्ये दिसून येतोय आणि आजचा जो मेळावा आहे त्याची जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। गेल्या 3 दिवसापासून जे 6 बंडखोर खासदार फुटले त्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते त्या फुटलेल्या बंडखोर खासदारांचा समाचार घेत आहेत आणि आज खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरेंचं जे भाषण आहे त्याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहे। खरं बघितलं तर मतदारांमध्ये देखील नाराजी आहे। त्यासोबत जे ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत ते देखील संताप व्यक्त करत आहेत सातत्यानं। अनेक ठिकाणी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन जे आहे वागचौरेंच्या ते करण्यात आलं आणि मोठ्या बंदोबस्तात खासदार वागचौरे सध्या फिरत आहेत। त्यामुळे ठाकरेंचे शिवसैनिक जे आहेत ते कशी भूमिका घेतात आणि त्यानंतर कसा विरोध करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आत्ता आपण अपडेट देतोय साई समाधी मंदिरामध्ये उद्धव ठाकरे जे आहेत ते आता पोहोचत आहेत आणि साई समाधीचं दर्शन घेताना साईबाबांची पाद्यपूजा देखील ते करणार आहेत। त्यांच्या सोबत अनेक स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी देखील आहेत। साईबाबांना ते आता काय साकडं घालतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र कुठंतरी आजच्या मेळाव्याकडं जे तमाम शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदार असतील किंवा कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, यांच्या नजरा ज्या आहेत त्या उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दिल्लीमध्ये ठाकरेंच्या सेनेच्या संसदीय बैठकीला खासदारांची अनुपस्थिती आणि त्यावरून सुरू झालेल्या चर्चा आणि यानंतर ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार हे फुटले। त्यानंतर ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू झालेले होते, 6 खासदार फुटले। ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा धक्का दिला। शपथेवर सांगितलेलं होतं की आम्ही ठाकरेंसोबत आहोत, मात्र त्यानंतर हे 6 खासदार फुटल्यानंतर पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांचा हा दौरा सुरू झालेला आहे। त्यावरून सुद्धा टीका जी आहे ती विरोधकांकडून केली जाते। ज्या 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली त्यांच्या मतदारसंघामध्ये जात
ठाकरेंनी परवापासून दौरे जे आहेत ते सुरू केलेले आहेत आणि घणाघाती टीका या खासदारांवर त्यांनी केलेली आहे। यावेळेला त्यांच्यासोबत आहेत खासदार संजय राऊत आणि आज जर आपण पाहिलं तर आदित्य ठाकरे यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। आज शिर्डीमध्ये ज्यावेळेला ठाकरेंचे खासदार राहिलेले भाऊसाहेब वागचौरे यांनी बंडखोरी केली, ठाकरेंची साथ सोडली, त्यानंतर या मतदारसंघामध्ये जात आज उद्धव ठाकरे भाऊसाहेब वागचौरेंच्या विषयी काय बोलणार, कोणत्या मुद्द्यांना हात घालणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। ओमराजे निंबाळकर यांच्यावर त्यांनी घणाघाती टीका केलेली आहे। यवतमाळमध्ये ते गेलेले होते। संजय देशमुख यांनी साथ सोडली, नागेश बापूराव पाटील आष्टीकर यांनी साथ सोडली, संजय तिना पाटलांनी साथ सोडली, ओमराजे निंबाळकरांनी साथ सोडली, खासदार संजय जाधव यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि या 6 मतदारसंघामध्ये जात उद्धव ठाकरे यांच्याकडून खासदारांवर घणाघाती टीका आणि त्यासोबतच आता एक नवीन प्रकारे पक्षबांधणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। आमदार फुटणार अशा देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत। ज्यावेळेला खासदार फुटले त्याच्यानंतर या खासदारांना Y+ सुरक्षा देण्यात आलेली होती, त्यावरून सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडून टीका झालेली होती। आरोप प्रत्यारोप दोन्ही बाजूने या ठिकाणी होत होते। ओमराजे निंबाळकर यांनी साथ सोडली आणि ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांनी धाराशिवचा दौरा केला त्यावेळेला त्यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली। मात्र ओमराजे निंबाळकरांनी प्रत्युत्तरामध्ये असं म्हटलं की आपण ठाकरेंविषयी काही बोलणार नाही। आज ज्यावेळेला शिर्डीमध्ये उद्धव ठाकरे आहेत तर त्यावेळेला सुरुवातीला ते साईंच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये पोहोचलेत। एग्जाम पेपर लीक प्रकरणामध्ये सरकारला हा जबाब विचारला जातो। आपण पाहतो या ठिकाणी बरेच मोठी घडामोड घडत असताना टीईटीचा पेपर फुटलेला आहे आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणी 2 आरोपींना सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा एकीकडे तपास होतोय तर दुसरीकडे आपण पाहतोय की याचे पडसाद महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानभवनातील पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा उमटलेले आहेत। आजचा दुसरा आठवडा आहे आणि पहिला दिवस आहे दुसऱ्या आठवड्याचा। या ठिकाणी आता विरोधक आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक करून जे महाविकास आघाडीचे आमदार आहेत ते या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि पायऱ्यांवरती आता टीईटी पेपरफुटी प्रकरणी जाब विचारला जातोय। आताच्या घडीच्या या 2 घडामोडी आपण या ठिकाणी पाहताय। अधिवेशनाचा दुसरा आठवडा, दुसऱ्या आठवड्याचा पहिला दिवस, विधानभवनाच्या पायऱ्यांवर या ठिकाणी आंदोलन केले जात आहे। टीईटी पेपर जो आहे तो फुटलेला आहे आणि त्यावरून सुद्धा आता टीका जी आहे ती केली जाते। प्रशासनाकडून यंत्रणांकडून या प्रकरणी सुद्धा आता कारवाई जी आहे ती केली जाते आणि दुसरीकडे आपण पाहताय उद्धव ठाकरे शिर्डीमध्ये।